भूल वरून मला एक कविता आठवली. नको. हा नको. नाही म्हणजे कसं आहे, आमचे बाबा सुद्धा एक भूल तज्ञ आहेत. म्हणजे त्यांच्या कविता लोकांना भोवळ घालतात. मी काय म्हणतो, तुम्ही एक काम का करत नाही, म्हणजे बाबांना घेऊन जा ना तुमच्या हॉस्पिटलमध्ये. हे कसं आहे, पेशंटला बेशुद्ध करायची गरजच नाही, फक्त त्यांची कविता ऐकवायची, डायरेक्ट ढगात. हा काका, होऊ द्या कविता. का चावाय मारतेस त्यांना? मी म्हणणारच आहे, याचं काय ऐकते. बरं का विघ्नेश बाळा, ही खूप चांगली कविता आहे. कदाचित तुला उद्या अभ्यासाला पण येईल ती. आणि काय मॅडम, गौर फरमाता हूं, अर्ज कीजिए. भूल कर भी तुम्हें भूलने की भूल नहीं करेंगे हम. भूल कर भी तुम्हें भूलने की भूल नहीं करेंगे हम. अगर तुम्हें भूलना है तो भूलना ही भूल जाएंगे हम. क्या बात है. वाह वा वा वा, श्याम सुंदर, फारच सुंदर कविता होती. तुम्ही स्वतः केली आहेत ना? नाही, नेटवरून घेतली. सौमित्रा आणि बाबा खूप वेळ बोलतायत ना, बराच वेळ झाला. मी बघून येऊ का? अगं काही काळजी करू नकोस, तिकडे वर परीक्षा चालली असेल ना. मी काय म्हणतो, बेसिकली ते येईपर्यंत खायला सुरुवात करूयात आपण. आय एम हंग्री नाऊ. पाहुणे आलेत, त्यांनाच म्हणतोय घ्या तुम्ही. आणि आता ते काय पाहुणे आहेत का आपल्या घरात? आपल्या घरचीच माणसं झालीत ना ती. आणि काय मॅडम, व्हॉट डू यू से? या शुअर, यू गो अहेड. काय अभय जास्त खाणार नाही, हिज इन डाएट. आलाच. कसलं डिस्कशन चाललंय इकडे? डिस्कशन तुमचंच चाललं होतं ना. आम्ही किती वेळ वाट बघतो इकडे. काय बोलत का होतात तुम्ही? काही खास नाही, आमचं एकमत नाही यावर आमचं एकमत झालंय. काय सौमित्र? झालं ना एकमत. व्हेरी गुड. मी काय म्हणतो, बेसिकली इफ यू आर रेडी, वी विल स्टार्ट आवर फूड फेस्टिवल. I shall do it gladly. I'm hungry too. एक मिनिट. मैत्री, मी घेते. मला ही लहानशीच प्लेट पुरी झाली. मस्त वास येतोय. किती वाढून घेतलंयस तू? अर्ध करते. आणि मग जेवायला जाऊ आपण कुठेतरी बाहेर. कशाला पाहिजे हॉल वगैरे, नाही का? आणि लग्नात ज्यांना कोणाला बोलवायचे ते सगळ्यांना लग्नात बोलवू ना. लग्न असं मोठं थाटामाटात करू एकदम. काय? नो नो, लग्न रजिस्टर होईल, कुठल्याही प्रकारचा घोळ नको, 4 माणसं, कुठलाही खर्च नाही. मी या सगळ्या खर्चांच्या अगेन्स्ट आहे. लग्नातले हे देखावे असतात ते सगळे लोकांसाठी असतात. हो, आणि पैसेच खर्च करायचे झाले तर आपण एखाद्या सोशल कॉजला देऊया ना, किंवा NGO ला देणगी देऊया. इन्कम टॅक्सला तरी फायदा. विचार चांगलाच आहे हा, पण तुमच्या घरातलं एकच कार्य आहे ना, आणि आमच्याही घरातलं हे पहिलं कार्य असणार आहे. हौसमौस करायची वाटतेच ना हो. तुम्ही माई, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, लग्नाचं आपण लग्नाच्या वेळीच ठरवूया, पण साखरपुडा कसा करायचा हे मुलांना ठरवू देत ना. काय सौमित्र? मला खूप नटायचंय, मला खूप हौस करायची आहे, आणि मला खूप माणसं हवी आहेत आजूबाजूला, आणि अशी माणसं हवी जी हा इव्हेंट उरकणार नाहीत.
जी हे सगळं प्रेमानं साजरं करतील, सजवतील. ठीक आहे, ठरवा मग काय ते, आणि कळव मग मला माई. नाही, आता मी कळवणार नाही, मी चालली. काय जे ठरवायचं ते तुम्ही आपापसात ठरवा. ठीक आहे, पण या विषयावर परत बोलूया आपण. पण आत्ता आम्हाला निघायला पाहिजे, नाहीतर खूप उशीर होईल. मला आणखीन एक थालीपीठ मिळेल? हा नो अभय, ऑलरेडी तुझ्या प्लेटमध्ये एक आहे थालीपीठ. प्लीज प्लीज नका जाऊ. अरे त्यांचं पीठ संपेपर्यंत थालीपीठ खाल्ली आहेस तू. वेट मॅडम, लेट हिम ईट. जाग करून करून आण मस्तपैकी त्यांच्यासाठी 2 थालीपीठ गरम गरम. हा हा 5 मिनिटं थांबा, मी पटकन करून आणते. आओ नको, आओ नको. अरे देवा, आता काय झालं? अहो डबा द्यायचा राहिला ना त्यांना. नो नो प्लीज. अहो 2 दिवस पुरेल एवढं खाल्लंय आम्ही. मला तर 1 दिवस डिटॉक्स करायला लागणार आहे उद्याचा. काहीतरी काय, एवढं कुठे खाल्लं? आणि आता तुम्ही मॉल पर्यंत पोहोचाल ना, तोपर्यंत जिरणार आहो. वडापाव खायला उतरालच ना तुम्ही. थांबा, जाऊ नका, मी पटकन रोकड्या चल, पटकन आले 5 मिनिटात. चल 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 चल. कुणाचं ऐकतच नाहीत नाही का या? आमच्या कुटुंबाची खासियतच येते. प्रॉब्लेम आहे. नाही, पण कुणीतरी ना त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. हे असं आग्रहाने त्याचे आम्हाला खाऊ घालतात ना, त्यांनी कुणाचंही भलं नाही होणार आहे. अहो जास्त खाल्ल्याने सगळे आजार होतात. काही नाही हो, तुमची अंधश्रद्धा आहे ती. खाण्याचा नाजरी पडण्याचा काही संबंध नाही. आता तुम्ही एवढं डायटिंग करतात तरी तुम्हाला डायबिटीस आहेच की. चप्पल नाही घातलं तर पाय दुखतायत. मी काय म्हणतो बाबा, मी काय म्हणतो ऐकून घ्या. तू काही म्हणू नको, मी काय म्हणतो ते ऐका. मी काय म्हणतो वानगा मॅडम, माणसाला जे काय व्हायचंय ना ते असं खाऊन पिऊन भरल्या पोटी होऊन द्यावं. काय सर? युनिक फिलॉसॉफी आहे. फिलॉसॉफी वगैरे काही नाही याच्यामध्ये. काही नाही, योगा करा तुम्ही, सगळे बारीक सारीक आजार पळून जातील तुमचे एकदम. काय सर, तुमची पण एकदम पोट आतमध्ये जाईल. बाबा, तुम्ही 2 डॉक्टरांना हे सगळं सांगताय. अरे असू दे, मीही एन्जॉय करायला लागलोय त्यांचं बोलणं. करताय ना एन्जॉय? मग हे पोरांना वाटतं आपल्या बापाला काय कळतच नाही. खरंय खरंय. बर, मला एक सांगा, तुम्ही आता इथून डायरेक्ट मुंबईलाच जाणार का? हो, इथून सरळ हॉस्पिटलला. इच्छा तर तशीच आहे. असू द्या, मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. हे बघा, असं थोडं. थँक्यू. मी GPS ऑन करेन. तसं का होईना, आहे ना मोबाईल मध्ये ते. नाही काय आहे, जाताना आम्हाला या दोघींनाही घरी सोडायचं आहे. नाही, तुम्ही मायला सोडा, मी इथेच असते. हो का? ठीक आहे. आणि सर, पुढल्या वेळी याल त्यावेळेस माझ्या पाठीचंही बघून घेऊ आपण जरा. मी काय करतो, मी सगळे रिपोर्ट वगैरे एकदम तयार ठेवतो. नो प्रॉब्लेम. हे घे रे, नीट धरलायस ना, घट्ट धरा, तो वाकडा नको करू. हा दे त्यांना. बाप रे. थँक्यू. वी शुड गेट गोईंग. बाय. येते ग नलिनी. मैत्री फोन कर. चला या. बाई, सगळं व्यवस्थित पार पडला. काय टेन्शन आलं होतं मला. मला पण खूप टेन्शन आलं होतं रे. बाबांमुळे लग्न कॅन्सल होतंय की काय. विघ्नेश, खरंच मी असला ना पायाखाली चिरडणार आहे. फादरला असं बोलतो. मी पळू पळू मारित मी ना खूप प्लॅन्स केलेत. मला ना तुला काय काय सांगायचंय, काय काय दाखवायचंय. मी आले चेंज कर. एक मिनिट, चेंज का करते? वेट अँड वॉच.